ज्यांनी घेतलेली अथक मेहनत आणि त्या मेहनतीला मिळालेलं यश आणि आज अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ओमसाई MTC च्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. सुशांत आणि प्रणय बॅट्समन. तर टॉस जिंकला टीम बोरगेवाडी या टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुशांत आणि प्रणव ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. आज 24 संघ खऱ्या अर्थाने विजयाची स्वप्न घेऊन उतरतील एकंदरीत या स्पर्धेमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या जोडीने खऱ्या अर्थाने आपल्या टीमचं नाव वर्चस्वामध्ये नेलं ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. मुंबई क्रिकेटमधील एक ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून देखील या क्रीडांगणाकडे पाहिलं जातं, कारण अनेक मोठमोठ्या स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. सलामीची जोडी केंद्रीयवाडी टीमच्या माध्यमातून सुशांत आणि प्रणय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर बोरगेवाडी टीमच्या माध्यमातून धनंजय नामक गोलंदाजाला देखील या ठिकाणी इन्व्हाइट केले. दादा चषक 2025 या पर्वाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच ऑन करा. पहिला बॉल ओर द विकेट. पहिला बॉल सुशांत स्ट्रायकिंग एंडला होता. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. जशा प्रकारे अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड झाले आणि त्यानंतर स्कोरबोर्ड देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळालंय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, टॅप करण्याचा प्रयत्न झालाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर लॉंगॉपचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. फक्त आणि फक्त एकच सिंगल सुशांतच्या माध्यमातून कंप्लीट केली गेली. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 2 धावा टीम केंद्रेवाडी या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरची मॅच या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय डीप मिड विकेटच्या दिशेने, परंतु या क्षणाला 2 रनच्या साह्याने आता मात्र 4 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली ना तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नरच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑनच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केला गेलाय. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, थोडंसं प्रभावित केलं धनंजयने. जसं गुडलँड स्पॉटवर टप्पा पडला आणि थेट पायाचा वेध सध्याच्या घडीला घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 32 शिराळा तालुक्याच्या क्रिकेटसाठी भरपूर मोठे योगदान आदरणीय शंकरदादा मोहिते यांचं राहिले आणि आज त्यांच्याच आदरातिथ्य ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय, फक्त आणि फक्त एक सिंगल. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. 3ऱ्या रनसाठी कॉल होता, परंतु फक्त आणि फक्त 2 रन या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. टोटल टीमची धावसंख्या जर आपण पाहिली 7 रन.
लेगशिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. पावसाळी स्पर्धा आहे आज. अनेक खेळाडू पावसांच्या सरी ज्यावेळेस बरसतील त्या पावसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं कौशल्य ते मात्र आपल्या समोर साकार करताना आपल्याला पाहायला मिळतील. या मोमेंटला वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होते, परंतु नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवला जातो. या क्षणाला घडलंय काय, तर नो बॉलचा इशारा देखील आला. यष्ट्यांचा वेध घेतला गेला. तर पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. स्टंपिंगच्या साह्याने फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. टीम किंद्रेवाडी या टीमला हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्ग सानिध्याच्या मध्ये वसलेला तालुका म्हणजे 32 शिराळा तालुका. नऊ रन. नवीन फलंदाज अक्षय मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळतो. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती पाहता पाहता एका षटकाचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिल्यानंतर 1 गडी बाद 9 रन, 9 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरची मॅच आणि 15 मिनिटांचा कालावधी तुम्हाला एका इनिंगसाठी दिला जाईल. ज्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग कंप्लीट देखील करायची अनिवार्य असेल याची नोंद देखील सर्वच टीमनी घ्यायची आहे. स्पेल नंबर 2 गोलंदाज अनिल. अनिलचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर बॉल खाली आलाय, त्याने टिपलाय हा झेल आणि दुसरा धक्का टीम किंद्रेवाडी या टीमला. 9 रनवर आतापर्यंत 2 फलंदाज गमावलेत किंद्रेवाडी या टीमने. नवीन फलंदाज शंकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 रनवर आतापर्यंत दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळालाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण आपण खेळाडूंना ताकीद द्या, कारण आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला 24 संघ खेळवायच्या आहेत आणि प्रत्येक टीमकडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आयोजकांना देखील आहे, कारण भरपूर अथक प्रयत्न या स्पर्धेसाठी शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे यांच्या माध्यमातून घेण्यात आली. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, परंतु प्रत्युत्तर देऊ शकला नाही. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स वाढवेल टीम बोरगेवाडी या टीमचा. 3 ओव्हरची मॅच स्पेल नंबर 2 आपल्या समोर साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं प्रभावित केलं. अंगाचा वेध घेतल्यानंतर निर्धाव स्वरूपाचा हा बॉल.
आतापर्यंत सलगचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. पहिला बॉल वर ज्या प्रकारे विकेट प्राप्त केला गोलंदाज अनिलने आणि त्यानंतर एक नवी ऊर्जा त्यामध्ये निर्मित झाली. पुन्हा एकदा थोडेसे स्टान्स बदलले होते, परंतु या क्षणाला यष्टांपासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन आपल्याला पाहायला मिळतात. मॅच नंबर 1 ऑन आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु या क्षणाला वेग देखील तेवढाच दर्जेदार पाहायला मिळाला. एक क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो आणि या स्पर्धेमधील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. ॲक्शन रिप्लेमध्ये या स्ट्रोकचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे आडव्या बॅटने स्ट्रोक केला, डीप मिड विकेटला फिल्डर होता, जसा टप्पा पडला आणि त्यानंतर बॉलने भरपूर वेग धारण केला. थोडासा धीम्या गतीचा हा स्ट्रोक खेळत असताना थोडंसं प्रभावित केलं. एक सिंगल या ठिकाणी फक्त आणि फक्त कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमधला. या षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी बॉलरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 5 बॉलमध्ये त्याने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर होता, परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 रन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे. फिल्डर तैनात होता, परंतु थोडंसं जजमेंट चुकलं. झेल सुटल्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रनच्या सरासरीने आतापर्यंत 2 गडी बाद 18 रन आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये देखील गोलंदाज धनंजयने अवघ्या 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर स्पेल नंबर 2 मध्ये देखील अनिल देखील तीच कामगिरी या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, स्पेल नंबर 3 आणि गणेश यांना आमंत्रित केलंय. गणेशचा पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती किंड्रेवाडी या टीमला, तो फटका येत असताना एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना पुल अँड सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आता मात्र 24 रन आपल्याला पाहायला मिळतात. शंकरने मात्र हॅलो, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केल्यानंतर विकेट किपर भरपूर वेगाने धावलेत. 1 धाव देखील कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आणि 2 धावा 22च्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 26 रन 26. या मोमेंटला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. 1 धाव देखील पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने आता मात्र टीमची धावसंख्या 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तह साचलं जातं, झाडावरच्या एक फुलाने मोठा पुष्प निर्मित केला जातो, त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये देखील एक रनने कुठेतरी धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केला होता डीपेक्षा कव्हरला स्ट्रोक खेळत असताना आणि 1 रनच्या साह्याने आता मात्र टीमची धावसंख्या 29.
या मोमेंटला पुन्हा एकदा बिगिट केलाय, परंतु फिल्डर तैनात होता. अनिल त्या ठिकाणी तैनात होता आणि एक चांगला झेल अनिलच्या माध्यमातून टिपला जातोय. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला. डीप एक मिड विकेटला फिल्डर होता. चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला दर्जाचा थ्रो आपल्याला पाहायला मिळालाय. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 31 रन होत आहेत आणि 32 रनचं टार्गेट असेल तर चला नेक्स्ट मॅच श्री मोरिया 11 निगडे आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोर्डे बुद्रुक दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण कृपया करून टॉससाठी या. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, अन्यथा दोन्ही टीमला पॅनल्टी मात्र जरूर. चला टीम वाकोर्डे आणि निगडी या दोन टीममध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सचिनजी वाघ साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम बोरगेवाडी या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 32 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आकाश आणि गणेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी अक्षय याला आमंत्रित केलंय पहिल्या षटकासाठी. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच ऑन करा. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं. अक्षयचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवर आकाशच्या माध्यमातून आपले इरादे स्पष्ट करत असताना आकाशच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. टायमिंग अचूक होतं आणि हा स्ट्रोक खेळल्यानंतर आज चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. या चौकाराच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झालाय. या मोमेंटला पुन्हा एकदा बिगिट केलाय. आतापर्यंत सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार पाहायला मिळालेत. या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली. काय टायमिंग पाहायला मिळालं. सुरुवातीला पहिला बॉल डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने टोलावल्यानंतर हा दुसरा बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेने टोलावला आणि आतापर्यंत आपले इरादे स्पष्ट करत असताना 32 धावांचा पाठलाग आम्ही जरूर लवकरात लवकर पूर्ण करू हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत एक चांगला फ्लाइंग राईड्स स्टार्ट देण्याचा प्रयत्न या सुरुवातीच्या 2 बॉलवर आपल्याला पाहायला मिळालाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, वेग भरपूर होता, परंतु पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आला. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही, थोडंसं प्रभावित केलं फलंदाजाला. तत्पूर्वी 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. आखूड पद्धतीचा हा बॉल, फक्त आणि फक्त एक सिंगल. एकेरी रन देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये श्री मोरिया 11 निगडी या 2 टीममध्ये बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम दर्जाचा हा बॉल पंचांकडे अपील केली, परंतु लाईन चांगली होती. लाईन मिस केल्यानंतर थोडासा सेल्फ कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाज अक्षयचा देखील. कारण ज्यावेळेस तुम्ही चांगली गोलंदाजी करता त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन 1 धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या टोटल 12 रन आपल्याला पाहायला मिळतात. 32 रनचं लक्ष अजूनही 20 रन पूर्ण करायचे देणाऱ्या बॉलमध्ये. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला लाईन मिस केली जाते. ओव्हर कंप्लीट होते. 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होते. समीकरण बदलणे, शेवटचे 12 बॉल आणि आता मात्र रन करायचे आहेत, त्या म्हणजे 20 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट या क्षणाला मात्र जरूर चेस करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यानंतर केंद्रेवाडी या टीमच्या माध्यमातून एक टीम मीटिंग मात्र सध्याच्या घडीला बोलवली जाते. चर्चा केली जाईल. दोन्ही
फलंदाजांच्या माध्यमातून की या 12 बॉलमध्ये 20 धावा कशा प्रकारे पूर्ण करायच्या यासाठी एक रणनीती आखली जाईल. तर एकीकडे जर आपण पाहिलं ना तर फिल्डिंग करणारा संघ देखील कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे, कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवायचा आहे आणि तो विश्वास सध्याच्या घडीला दाखवलाय गोलंदाज गणेश नामक गोलंदाजावर या मॅचमध्ये. 12 बॉल आणि अजूनही 20 रनची गरज. बारा चेंडू आणि 20 रनची गरज. पहिला बॉल थोडासा कोलर पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर गणेशने आपले इरादे स्पष्ट केलेत की या मॅचमध्ये आम्ही सामना जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करू आणि तसाच पहिला यशस्वी प्रयत्न पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे हा बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. या मोमेंटला लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, फटका भरपूर चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 1 बाउन्स. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये या क्रिकेटचा थरार दादा चषक 2025चं हे पर्व पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्याने या मॅचमध्ये आला एक नवा ट्विस्ट. चला छत्री घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये पंचांना. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 20 रन झालेत, अजूनही 12 रनची गरज आहे. 9 बॉल आणि या मोमेंटला बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तेवीस रन देखील पाहायला मिळतात. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. फक्त आणि फक्त एकच रन. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या रनसाठी हा कॉल आणि तिसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. हीच मजा पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 26 रन, अजूनही 6 धावा दूर आहे विजयापासून.
किनरेवाडी संघ, बोरगेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 32 रनचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या मोमेंटला नियंत्रण चुकलं आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला बोरगेवाडी या टीमला. नो प्लस 1 टोटल 2 रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडची संधी असेल फलंदाजाच्या खात्यामध्ये. काय 28 झाल्या. 28 रन अजूनही. फ्रीडचा बॉल लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आपल्याला पाहायला मिळते. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने डीप मध्ये. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर कंप्लीट होते 2 रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या 30 रन. आता मात्र 6 बॉल आणि 2 रनची गरज. सहा बॉल आणि 2 रनची गरज आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. केंद्रेवाडी संघ आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. पावसाच्या मुसळधार सरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि पावसाळी क्रिकेटचा थरार या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल वेग भन्नाट होता परंतु वेगाने प्रत्युत्तर दिले. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज शंकरने. 5 बॉलमध्ये अजूनही 2 रनची गरज ही आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलंय. रनआउटची संधी परंतु या क्षणाला फेकी चांगली राहिली. गॅदर थोडंसं खराब राहिलं आणि आता मात्र समीकरण बदललंय. 4 बॉलमध्ये रन करायचे आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1 रन विजय संपादन करण्यासाठी टीम बोरगेवाडी या टीमला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. या मोमेंटला क्लीन बॉल या मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. एक रनची गरज आहे परंतु या क्षणाला या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करण्याचा प्रयत्न किनरेवाडी हा संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता आहे. आत्मविश्वास भरपूर दाटून ठेवलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. कारण जर
सलगचे 2 चेंडू जर निर्धाव आले ना तर कॉन्फिडन्स लेवल या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलमध्ये 1 धाव रोखावे लागेल केंद्रेवाडी या टीमला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. वेग भन्नाट होता परंतु प्रत्युत्तर दिले आणि हा सामना जिंकलाय. दादा चषक 2025 या पर्वातील पहिली मॅच जिंकली टीम श्री वाकाई देवी स्पोर्ट्स बोरगेवाडी या टीमच्या माध्यमातून. तर चला नेक्स्ट मॅच श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक आणि श्री मोरिया 11 निगडी या 2 टीम मध्ये बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल.